बाई मला तर फार सुंदर दिसायचं आहे. मलाच काय सर्वांना सुंदर छान दिसायचं असतं. पण कमी खर्चामध्ये कशाला पार्लरला गेलं म्हणजे 1000-500 तर 100%च खर्च होता. चला तर तुम्हाला ना आज मी ₹1 सुद्धा खर्च न करता आज मी तुम्हाला ब्लीच करून दाखवणार आहे. आणि त्याचा रिझल्ट काय तुम्हाला छान भेटेल ना, चेहरा असा एकदम हलकासारखा वाटतो. आणि 20 ते 25 मिनिटाच्या इतका चेहऱ्याला ग्लो येतो ना. आणि बटाट्याचा आपल्या चेहऱ्यासाठी किती फायदा आहे, तुम्हाला मला एक्स्ट्रा नॉलेज द्यायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट Googleला जाऊन सुद्धा सर्च करू शकता. आणि 0 पैसेमध्ये आज आपण आपलं हे ब्लीच करणार आहोत. आणि 100% तुमच्याकडे सर्वांकडेच हे प्रॉडक्ट आजचे उपलब्ध असतात, म्हणजेच वस्तू. त्यासाठी एक बटाटो घेतलेला आहे. त्याचे वरचे ना मी आधी साल काढून घेतलेले आहेत. इथं काय झालं ना, मोबाईलला परत परत बंद पडत होता. ब्राईटनेस आहे ना कमी येत होता, म्हणून थोडीशी समजून घ्या थोडंसं क्वालिटीच मोबाईलची. आता हे साल काढून झाल्यावरती काय करायचं, जवळच आहे ना थोडं पाणीसुद्धा घेऊन घ्यायचं आहे वाटीमध्ये. तुम्हाला आहे ना आता इथं पूर्ण बटाटो यूज करायची अजिबात गरज नाही आहे. मी फक्त अर्धाच बटाटोचा किस करून घेतलेला होता. या आलं किसायची किसणी असते ना, तुम्ही ती पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जी असेल ती. आणि उरलेला अर्धा बटाटो आहे ना एखाद्या वाटीमध्ये पाणीमध्ये टाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून बटाटो काळा पडणार नाही. आणि हा आता केलेल्या या बटाट्याच्या किसमध्ये आहे ना एखाद्या चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आहे किंवा एखाद्या कॉटनचा कपडा घ्या. तुम्ही त्याच्यामध्ये टाकून याच्यातला ज्यूस काढून घ्या, म्हणजेच रस काढून घ्यायचा आहे. असा तुम्ही किस करून अजिबात ठेवायचा नाही. इन्स्टंट बनवायचं आणि इन्स्टंट करूनच ही रेमेडी यूज करायची आहे. कारण बटाटो असल्यामुळे बटाटा जास्त वेळ ठेवला तर काळा पडतो, तुम्हाला तर माहितीच आहे. हे बघा आता अर्ध्या बटाट्यापासून भरपूर सारा रस निघतो. आता इथं बटाटोच्या रसमध्ये मी ना चुटकीभर मी तर हळदी टाकणार आहे. जास्तही नाही टाकायचं, नाहीतर पूर्ण चेहऱ्याचा कलर पिवळासर दिसतो. म्हणून फक्त कळत फक्त हलका एक कलर चेंज करून घ्यायचा. 1 चमचा मी तर बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. बेसन पीठ थोडंसं ॲडजस्ट करून मग टाकायचं आहे, थोडंसं किती थिकनेस पाहिजे त्या पद्धतीने. आणि 1 चमचा मी तर ॲलोवेरा जेल टाकलेला आहे. तुम्ही ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही मध घेतलं तरी चालणार आहे किंवा एखादं तुम्ही ऑइल पण वापरू शकता. तिघांपैकी एक वस्तू तुम्ही इथे टाकू शकता. आणि बस आपल्याला एवढ्याच वस्तू लागणार आहेत. एकही वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा लागणार नाही आहे. आता याला आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली हळदी, ॲलोवेरा जेल सर्व मिक्स व्हायला पाहिजे व्यवस्थित. आणि ही रेमेडी तुम्ही ना इन्स्टंट बनवून मगच लावायची आहे, बनवून अजिबात ठेवायची नाही. आता आपण याला ना चेहऱ्याला लावून घेणार आहोत. तुम्ही ब्रशने लावा किंवा हाताच्या बोटाने लावलं तरी चालणार आहे. मला तर हाताच्या बोटांनीच लावलेलं आवडतं, कारण ते व्यवस्थित पद्धतीने लावलं जातं. गालावर, मानेवर, तुम्ही इवन याला हातांवरती यूज केलं तरी चालणार आहे. तुम्ही याला 2 दिवस आड करून सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही 1 हप्ता पूर्ण वापरा आणि 1 हप्ता ब्रेक द्या. असं करून तुम्ही याला ही रेमेडी यूज करू शकता. आणि तुम्हाला काहीच दिवसांनी इतका छान रिझल्ट भेटेल ना. असं तर आता मार्केटमध्ये भरपूर प्रॉडक्ट अवेलेबल आहेत, पण रिझल्ट तो तेवढा त्यांचा तात्पुरता भेटतो. लावतो आपण क्रीम तोपर्यंत भेटतो, नंतर ते आपला तसाच होऊन जातो. आता हे लावून झाल्यावरती मी याला 10 मिनिटं राहू देणार होती. 10 मिनिटानंतर काय करायचं आहे, थोडंसं ओलं असतानाच तुम्ही बघू शकता पूर्ण सुकलेलं नाही आहे. थोडं ओलं राहिलं की त्याला हाताने असं त्याला मसाज करून घ्यायची आहे. जो असा आपण स्क्रब लावल्यावर करतो ना, त्या पद्धतीने. आता कितीही मोठे सायन्स पुढे जाऊ द्या, पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला किती महत्त्व दिलेलं गेलेलं आहे. म्हणून हे नॉलेज अजिबात वाया जात नाही. जुन्या लोकांचे हे तर रेमेडी अजिबात वाया जाणार नाही. त्याचा रिझल्ट उशिरा का भेटेना, पण जास्त काळ टिकतो. आपल्या चेहऱ्याला कुठलंही इन्फेक्शन होत नाही आणि कुठलीही भीती नसते. पण आपण रेमेडी बनवायचा कंटाळा करतो. 2 ते 3 मिनिटं लागतात. त्यामुळे आपण महागडे प्रॉडक्ट आणतो. आता याला व्यवस्थित मसाज करून झालं, एखाद्या हँकीने पुसून घ्या किंवा तुम्ही साध्या पाण्याने वॉश करून घेतलं तरी चालणार आहे. बॉडीचा पार्ट जर काळा पडला असेल ना, तुम्ही त्याच्यावर यूज केलं तरी चालणार आहे. किंवा काळ्या पडलेल्या पार्टवर लावून झाल्यावर त्यांना निंबूने घासा किंवा एखाद्या टमॅटोने घासा. थोडासा काळपटपणा कमी होऊन जातो काही दिवसांनीच. आता मी याला थोडंसं पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे आणि एखाद्या नॅपकिनने फक्त याला हलकं पुसून घ्यायचं आहे. तुम्हाला आपोआपच त्याचा रिझल्ट जाणवेल. स्वतः आपण लावलं ना तेव्हाच कळतं ते. तर तुम्ही याला नक्की एकदा यूज करून बघा. तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. तुमच्या चेहऱ्यावरती डागसुद्धा कमी व्हायला मदत भेटते याच्याने.
आय होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जरही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.